मी भिजायला घातले होते तांदूळ, म्हणजे काल भिजायला टाकलेत. हे स्वच्छ धुवून व्यवस्थित असे छान भिजलेत हे. तर आता आपण हे वाटून घेऊयात एकदम बारीक असे. ह्या वाटीने मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे वाटताना आपल्याला याच्यामध्ये 2च वाटी पाणी घालायचे. आणि जी राहिलेली प्रोसेस आहे ते आपण उद्या पाहणार आहोत. चला तर मग हे बारीक करून घेऊयात. हे मी मिक्सर लावलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हे तांदूळ टाकून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचे तांदूळ. हे मोठं जर तांदूळ ठेवलं तर ती पापड व्यवस्थित फुगल्या जात नाही किंवा व्यवस्थित होणारही नाही. आता बारीक करून घेऊ. अगोदर छान वाटून घ्यायचं, म्हणजे असंच बिना पाण्याचंच छान बारीक होऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी, म्हणजे साधारण 1 वाटीला 1च वाटी पाणी टाकायचं आहे. बारीक थोडंसं बारीक आणखीन झाल्यानंतरच पाणी घालायचं. आता आपण पाणी टाकून घेऊया. आणखीन बारीक करून घेऊया. आणखीन थोडंसं आपण फिरवून घेऊ. हे बघा, हे अशा प्रकारे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता आपण हे गाळून घेऊयात. अशा प्रकारे जे आपण सोजीची वगैरे चाळणी म्हणतो ती घेतलेली आहे मी. आता आपण हे जे तांदूळ वाटून घेतले ते ह्या चाळणीवर टाकून घेऊयात. हे बघा, एकदम मस्त असं वाटून झालेलं आहे. आणि लागेल तसंच म्हणजे पाणी टाकायचं, खूप सारं पाणी नाही टाकायचं. हे बघा, अशा प्रकारे खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, असं मीडियम पाहिजे हे. सोजीच्याच चाळण्याने शक्यतो चाळायचं, म्हणजे एकजीव असं जे आहे ते खालती जातं, सॉफ्ट असं पीठ. थोडंफार कण राहिलेले असतात ते तर वरती राहतात. हे बघा, हे असं मोठं जे आहे ते असं राहतं. मोठी चाळणी जर तुम्ही वापरली तर ती जी कण आहे ती खालती जाते. हे अशा प्रकारे जर वापरलात तर त्याच्यामुळं ही सोजीची जी चाळणी असते एकदम बारीक तीच वापरायची आहे. हे अशा प्रकारे इतकं मोठं निघतं हे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हे अशा प्रकारे झालेलं आहे. याच्यापेक्षा घट्टही नाही, याच्यापेक्षा पातळही नाही, अशा प्रकारे पाहिजे. आणि चाळून घेतल्यानंतर एकदम मस्त होतं हे पीठ. आता याचे जे पापड आहेत ते आपण उद्या सकाळी बनवणार आहोत. आता सध्या याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही. आणि जर का तुम्हाला वाटलं हे पूर्ण खालती बसलं आणि पाणी जर थोडंसं लालसर असं वरती आलं तर ते पाणी काढून घ्यायचं. आणि जेवढं पाणी तुम्ही काढले बाजूला तेवढं पाणी त्यात ॲड करायचं, किंवा नाही केलं तरी चालते. दुसऱ्या दिवशी सकाळी करता वेळेस ॲड करता येते. आणि लालसर जी लाल थोडंसं पाणी निघतं वरती ते जर काढून घेतलं तर पापड जे आहेत ते आणखीन शुभ्र होतात. त्याच्यामुळे ते काढलं तरी चालतं.
चला तर मग आता आपण भेटूया उद्या सकाळी. हे अशा प्रकारे रात्री जे आपण वाटून घेतलं होतं तांदूळ, याचं मी 3 वेळा पाणी काढलेलं आहे. आणखीन 1 वेळा काढू आणि याच्यामध्ये दुसरं थोडंसं पाणी घालूयात. जितक्या वेळा तुम्ही व्यवस्थित पाणी काढाल याचं, हे बघा, हे जे थोडंसं घाण पाणी निघतं असं पिवळं किंवा थोडंसं लालसर, ते पाणी काढून टाकल्यामुळे एकदम पांढरे शुभ्र पापड होतात. मी तुम्हाला असं चमच्याने दाखवण्यापेक्षा असं दाखवते. हे बघा, आपण जसं गव्हाचं वगैरे चीक घेतो कुरवड्या करण्यासाठी, तशा प्रकारे होतं हे आणि खूप छान होतं. एकदम पांढरे शुभ्र होतात हे याच्या पापड्या वाफेवरच्या. आणि याला आपल्याला कुठला सोडा लागणार नाही ना पापड खार लागणार नाही, फक्त मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित भिजवून घेतल्यामुळे खूप छान होतात. तर ही अशा प्रकारे झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला फक्त तुम्ही एकतर अशा डिश असतील छोट्या छोट्या किंवा छोटे असं टिफिनचा जी डब्बा असतो त्याच्यामध्ये असा प्लेटा येतात, ती जरी वापरला तरी चालते. किंवा तसं जर नसेल घरात तर अशा प्रकारे जे झाकण असतात आपल्याकडे प्लॅस्टिकच्या बरणीला, ती वापरलं तरी चालते. तर एका प्लेटमध्ये आपल्याला 5 पापड्या तयार होतात याच्या. आणि जर का मोठी भाकरीची वगैरे प्लेट असेल तर त्यात 3 डिश असतात आपल्या पोहे खायच्या, त्या बसतात. जितकं जास्त बसेल एका प्लेटमध्ये. आणि कसं आहे, तुम्ही थोडंसं जर मोठी घेतली प्लेट तर त्याची ती फुगून खूप मोठी पापडी होते. त्यामुळे छोटंसं घ्यायचे जरासं झाकण असो, प्लेट असो किंवा काही. हे बघा, हे अशा प्रकारे झालेलं आहे, एकदम शुभ्र असं झाले. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात. आणि मीठ थोडंसं व्यवस्थितच टाकायचं आहे, चेक करून. कसं आहे, आत्ता आपल्याला कळत नाही, पण ज्यावेळेस हे सुकेल पापड त्यावेळेस ते खूप खारट लागते, त्यामुळे चेक करून टाकायचं आहे. हे व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे मीठ जे आहे ते विरघळेल व्यवस्थित. आणि आपण काय करूयात की एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते. थोडंसं पीठ याला लागलं तरी चालेल, म्हणजे चेक करण्यासाठी. का तर तुम्हाला असं कळणार नाही, का तर व्हिडिओमध्ये व्यवस्थित असं वाटत नाही, म्हणजे कळत नाही याचं जी बॅटर आहे ती कसं झालं हे. तर प्लेटमध्ये टाकून तुम्हाला मी दाखवते. आणि जर का आपल्याला घट्ट वाटलं हे, तर हे चेक करूयात आपण एकदा. आणि याच्यामध्ये तुम्हाला जिरे टाकायचे असतील किंवा तीळ टाकायचं असेल, ज्याला शुभ्र पाहिजेत पापड त्यांनी काहीही नका टाकू. आणि जिऱ्याने थोडंसं पिवळट पापड होतात, ज्याला आवडते ते टाकू शकता. हे आपण चेक करूयात. हलकंसं मीडियम पाहिजे हे, चेक करूनच टाकायचे. मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे, जसं की आपण शाबूचे पापड बनवले तसंच प्रकार हा पण आहे. आणखीन एकदा चेक करूया. 2-3 चिमूट 2 वाटी तांदळासाठी लागेल. 4 चिमूट मीठ, म्हणजे असं जे आपण पकडतो असं, अशा प्रकारे. आता आपण हे चेक करून घेऊ. असं टाकायचं आणि हे असं पसरते का हे पाहायचं आहे. आणि खूप जर पातळ तुम्ही कराल तर मग मात्र परेशानी होईल, आणि नंतर थोडंसं परेशानी होईल, दुसरं काही नाही. अशा प्रकारे ते व्हायला पाहिजे, याचा अर्थ हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे. याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नाही. जेव्हा आपण ही जी तांदूळ वाटायचे होते त्यावेळेसच पाणी टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये जास्त थोडंसं पाणी टाकलं होतं, 2-3 वेळा मी ती खराब निघलेलं पाणी बाजूला केले. हे बघा, अशा प्रकारे. आणि याच्यामध्ये आता समजा मी ही 1 पळी टाकली तर ह्याच्यामध्ये फक्त अर्धीच पळी टाकून पसरून घ्यायचे, तेव्हा ते पापड पातळ होईल. तर आता हे मी काढून घेते. तर आता हे प्लेटमध्ये मला नाही करायचं. अशा प्रकारे चेक करायचं, म्हणजे पांगते का ती व्यवस्थित. आता हे जे झाकण आहेत ते आपण याला तेल लावून घेऊया. पूर्ण झाकण आपल्याला हे ना
तेल लावून घ्यायचं, म्हणजे पटकन निघतात, दुसरं काही नाही. असं पण टाकलं तरी निघतात, पण तेलाने थोडंसं पटकन म्हणजे काढायला परेशानी होणार नाही. म्हणजे जरा असं वाफवलं व्यवस्थित की लगेच काढून घेऊन आपल्याला दुसरं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. माझ्याकडे एवढेच झाकण आहे, ते थोडेसे जास्त जर असतील आणखीन 5 असते तर मग दुसरं प्लेट घेतलं असतं, मी तर ते टाकून घेतलं असतं. ह्याच्यावरच थोडंसं हे करून घ्यावं लागेल. गॅस पाणी गरम झालं होतं म्हणून बंद केलं होतं, चालू करून घ्यायचं आहे. हे बघा, ही अर्धीच पळी अशा प्रकारे अगदी थोडंसं टाकायचं. अर्धी पळी टाकून त्यामध्ये पसरून घ्यायचं. खायला पण चवीला खूप छान होतात आणि एकदम सोपी रेसिपी आहे ही, अजिबात बिघडत वगैरे नाही. अशा प्रकारे मी टाकून घेतलेलं आहे. आता आपण पातेल्यामध्ये ठेवूया, म्हणजे वाफेवर ठेवायचं आहे. ही मोठी प्लेट ठेवली होती मी. आपण जे त्या दिवशी वाफेवरचे जे त्याचे शाबूचे पापड केलेत सेम तसंच आहे. हे याच्यावर ठेवून द्यायचं. याला बघू किती वेळ लागते वाफायला, म्हणजे पूर्ण व्यवस्थित होण्यासाठी. आणि एकदा पाणी गरम व्यवस्थित झालं तर ह्याला वेळ लागत नाही अजिबात. आणि नंतर थोडंसं गॅस कमी जरी ठेवला, पाणी उकळलं की आपोआप होते. आणि मोठं ताट म्हणजे आपलं भाकरीचं जे ताट असते ते झाकल्यामुळे काय होतं, जे पाणी जे आहे त्याच्यामध्ये पडायचं ते बाजूनं पडते, त्याच्यामुळं थोडंसं मोठं ताट झाकायचं. अशा प्रकारे आता आपण सगळे पापड तयार करून घेऊयात. आता आपण हे उघडून घेऊयात. दोनच मिनिट झालं असेल, 2 मिनिटामध्येच हे पापड तयार होतात. पाहू शकता, हे बघा, हे बघा अशा प्रकारे तयार झालेत आणि अगदी पटकन निघतात हे. आता आपण हे काढून घेऊया. हे दुसऱ्या ताटात जरी टाकले आणि सुकायला वरती नेऊन टाकले तरी चालतं. आणि लगेच दुसरं पीठ टाकलं याच्यामध्ये तरी चालतं. थंड वगैरे होऊ द्यायची गरज नाही. अशा प्रकारे काढून घेऊत आपण आणि लगेच दुसरे पापड टाकूया. तुम्ही बघू शकता एकदम मस्त झाले की नाही. आता सुकल्यानंतर आणखीनच छान. याच्यामध्ये कुठलाही काहीही आपण वेगळं टाकलेलं नाही, तरी पण एकदम मस्त असे पापड होतात आणि अगदी पटापट निघतात बाजूला. फक्त प्लेटमध्ये टाकायचे किंवा असं जर एकावर एक असं टाकून तुम्ही वरती नेऊन टाकलं तरी चिटकत वगैरे नाहीत हे पापड. असंच एकावर एक टाकून घ्यायचे, काढून आणि नंतर उन्हामध्ये नेऊन टाकायचे. तर आता आपण हे उन्हामध्ये नेऊन टाकूयात आणि सुकल्यानंतर मग मी तुम्हाला तळून दाखवते. तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे आपल्या तांदूळ भिजून केलेले वाफेवरचे पापड तयार झालेले आहेत, म्हणजे व्यवस्थित सुकलेले आहेत. हे बघा किती छान झालेत, एकदम शुभ्र असे झालेले आहेत. आणि हे भिजाय घातल्यापासून मी 5 ते 6 वेळाचं व्यवस्थित पाणी काढल्यामुळे हे एकदम छान. आणि हे बघा किती छान म्हणजे दिसायला पण. आणि हे प्लेन पापड, ही चिली फ्लेक्स
म्हणजे टाकली याच्यामध्ये, म्हणजे जी आपली लाल मिरची असते ती थोडीशी कुटून टाकलेली आहे. मग याच्यामध्ये जिरे, हे भाजलेले जिरे नाहीत तर कच्चे जिरे आहेत. असे वरतून जेव्हा आपण पापडीसाठी जे पीठ टाकतो आपण त्या ह्याच्यामध्ये, त्याच्यानंतर हे टाकलेले आहे. तर तुम्हाला झाकण तुमच्याकडं अवेलेबल नसतील तर अशा प्रकारे बाजारामध्ये ह्या साईजच्या किंवा ह्या 2 साईजच्या अशा प्रकारे प्लेट भेटतात. एकतर हारमाल वगैरे असतो, जे आपण लुटायचं वगैरे आणतो त्या ठिकाणी हे मिळेल, किंवा भांड्याच्या दुकानामध्ये ह्या अशा प्रकारचे. मग याच्यामध्ये खूप मस्त होतात. आणि याच्यापेक्षा छोटे थोडंसं साईजला आणले का तर एवढं जर केलं तर ही कढईमध्ये बसत नाही परत पापडी. त्याच्यामुळं थोडीशी ह्याच्यापेक्षा छोटी आणली तरी चालतं ह्या अशा प्रकारचं. आणि एखादा डझन किंवा किलोवर जरी भेटलं तरी ही पापड्या सगळ्याच पापड्यासाठी वाफेवरती जेव्हा आपण पापड बनवू तेव्हा लागते. पण ह्यापेक्षा थोडंसं छोटी आणायचे, म्हणजे पापड जी आहे ती कढईमध्ये व्यवस्थित म्हणजे बसते, खूप मोठी होत नाही. तर आता आपण ही पापड जे आहे ते तळून पाहूयात. आता आपण ही पापडी जी आहे ती तळून पाहूयात. एकदम मस्त होते हे बघा, एकदम पांढरी शुभ्र अशी. याच्यामध्ये आपण सोडा घातला नाही किंवा पापड खार, फक्त मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये, दुसरं काहीही घातलेलं नाही. आपण जसं बॉबी वगैरे किंवा मुरकुल जे म्हणतो ते जसं विकत आणतो त्यापेक्षाही खूप छान मीठ फक्त व्यवस्थित टाकायचं आहे काळजीपूर्वक. अशा प्रकारे आपण तळून घेतलेले आहेत पापड. आता हे प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे आपले पापड तळून झालेले आहेत. मी तुम्हाला हे करून दाखवते. हे बघा, खूप मस्त होतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.